त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। छगन भुजबळ यांनी 6.5 कोटींची थकबाकी भरलेली आहे। भुजबळ यांनी जिल्हा बँकेच्या थकबाकीचा पहिला हप्ता भरलाय। भुजबळ निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार अशी चर्चा आहे आणि त्यामध्येच वन टाइम सेटलमेंट योजनेअंतर्गत त्यांनी थकबाकी भरल्याची माहिती समोर येते। भुजबळांच्या कारखान्याकडे एकूण 51,66,00,000ची थकबाकी आहे। त्यापैकी पहिला हप्ता त्यांनी भरलेला आहे। तर भुजबळ हे नाशिकच्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये रिंगणात उतरणार अशी चर्चा रंगलेली आहे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ते उमेदवार असतील अशी चर्चा रंगलेली असतानाच आता त्यांनी आपल्या कारखान्याची थकबाकी भरलेली आहे। तब्बल 6.5 कोटींची थकबाकी भरलेली आहे आणि या विषयाची माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। महेश, काय सांगाल? छगन भुजबळ हे वन टाइम सेटलमेंटच्या तयारीत असल्याचं दिसतं आणि याचं निवडणूक कनेक्शन सुद्धा जोडलं जाते। काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच फरक। खरं तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा एकीकडे सुरू असताना दुसरीकडे मात्र भुजबळ कुटुंबियांच्या मालकीच्या आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी खरं तर नाशिक जिल्ह्याकडनं कर्ज घेतलेलं होतं। या कर्जाची थकबाकी ही जवळपास 52 कोटीपर्यंत गेलेली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेने त्यांना नोटीस बजावलेली होती। या नोटीसीला उत्तर देत त्यांनी वन टाइम सेटलमेंट करावी अशी योजना आखली आणि यानंतर खरं तर अर्ध कर्ज माफ करण्यात आलं। 26 कोटीपर्यंत ही अमाऊंट गेलेली। याचा जो 4 टप्प्यामध्ये आता हे कर्ज भुजबळांना फेडायचं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जो कर्जाचा जो पहिला हप्ता आहे तो छगन भुजबळ यांच्या वतीने फेडण्यात आलेला आहे। 6.5 कोटीची जी थकबाकी ती भुजबळांनी भरलेली। एकीकडे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र भुजबळांनी नाशिक जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जफेड देखील केलेली। त्यामुळे आता एकूणच नाशिकच्या निवडणुकीच्या रिंगणात महायुतीकडून छगन भुजबळ उमेदवार असणार की नाही याची देखील आता चाचपणी केली जाते। आता याबाबत खरं तर महायुतीतील वरिष्ठ नेते हे काय निर्णय घेत आहे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।